आपले स्वागत आहे। आपण डॅम्प्ड ऑसिलेटर या मॉड्यूल अभ्यासात होतो आणि ते आपण पुढे सुरू ठेवूया। विशेषतः आपण डॅम्प्ड ऑसिलेटर कसे वैशिष्ट्यीकृत करू शकतो, परंतु आपण ते करण्यापूर्वी शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण काय केले याबद्दल त्वरित पाहू। जर तुम्हाला आठवत असेल तर आपण डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी मोशनचे इक्वेशन लिहिले होते आणि माझ्याकडे हे आहे। हे मोशनचे इक्वेशन आहे आणि नोटीस करण्यासारख्या महत्त्वपूर्ण अटी आहेत। या संज्ञेमध्ये डिसिपेशन गुणांक गॅमा समाविष्ट आहे आणि अर्थातच ही संज्ञा आहे जी आपल्याला पहिल्या जागी दोलन देते। आमच्याकडे विघटनशील ऑसिलेटर आहे आणि आम्ही गतीचे हे इक्वेशन देखील सोडवले आणि गती च्या या इक्वेशनचे सामान्य निराकरण येथे दिले आहे। तर हे विस्थापनाचे कार्य आहे आणि पुन्हा एकदा मी आपले लक्ष वेधू इच्छितो की आपण येथे जे लिहिले आहे ते दोन रेखीयदृष्ट्या स्वतंत्र समाधानाचे संयोजन आहे। म्हणून हा एक रेखीय स्वतंत्र उपाय आहे आणि दुसरा हा C1 आहे आणि C2 सामान्यतः अनियंत्रित स्थिर आहेत। आता हा सामान्य उपाय विविध शक्यता कमी करेल आणि ते पर्यंत जे कमी होईल ते स्क्वेअर रूट या प्रमाणात अवलंबून आहे, जेणेकरून हे क्वांटिटी एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक आहे की नाही यावर अवलंबून आपल्याला डॅम्प्ड पेंड्युलम वेगवेगळ्या प्रकारचे डायनॅमिक्स मिळेल। चला त्वरित त्यांच्यावर पहा। आम्ही पाहिले की जेव्हा गॅमा स्क्वेअर हा गॅमा स्क्वेअर बाय 4m हे S बाय m असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर केस 1 असे म्हणतात। ही अशी परिस्थिती आहे जिथे तुलनेत डिसिपेशन हा प्रबळ आहे रिस्टोरिंग बल किंवा स्टिफनेस गुणांकच्या। या प्रकरणात आम्ही पाहिले की आपण खालील प्रकारे उपाय लिहू शकता। T चा x असेल तर काही स्थिर e पॉवर मायनस p इंटू t असे म्हणू आणि sin h QT सोल्यूशनचा हा विशिष्ट प्रकार मिळवण्यासाठी आम्ही या प्रारंभिक स्थितीत ठेवले होते की 0 येथे विस्थापन 0 च्या समान आहे। मी वेळेचे फंक्शन म्हणून विस्थापनाचा कट रचत आहे। आम्हाला काही उपाय मिळू शकतात जे कदाचित यासारखे दिसेल। हे येथे x अक्षावर वेळ आहे। ही एक अशी परिस्थिती आहे जिथे दोलन नाही। आपण सिस्टमला फक्त एक ढकला जी प्रचंड प्रमाणात विघटनशील बल अनुभवत आहे ती फक्त समतोल स्थितीत परत येते। यापुढे आणखी हालचाल शक्य नाही। चला पॅरामेट्रिक व्यवस्था कडे जाऊ, ज्याला आपण असे म्हटले आहे की आधीच्या मॉड्यूलचे या प्रकरणात मध्ये दरम्यान विशेष संतुलन आहे गॅमा स्क्वेअरद्वारे डिसिपेशन करणारे गॅमा स्क्वेअरद्वारे आणि कोइफिशियंट किंवा m द्वारे स्टिफनेस गुणांक सारखे रिस्टोरिंग बल जे आहे। या प्रकरणात आम्ही होतो e पॉवर वजा pt c अधिक d वेळा t म्हणून उपाय लिहित होतो आणि फक्त आपल्याला आठवण करून देण्यासाठी आम्ही या p चा वापर करतो म्हणजे गॅमा 2 मीटर पर्यंत। पुन्हा हे असे प्रकरण आहे जिथे कोणतेही दोलन शक्य नाही। आम्ही वेळेचे कार्य म्हणून समाधान विस्थापन पटकन काढू शकतो। पुन्हा यासारखे काहीतरी जाऊ शकते आणि ही वेळ आहे ज्या वेळी ती कमाल जिथे जास्तीत जास्त विस्थापन होते आणि मी आपल्यासाठी एक एक्सरसाइज म्हणून सोडले होते शोधण्यासाठी जास्तीत जास्त विस्थापन। येथे पुन्हा केंद्रीय परिणाम असा आहे की कोणतेही दोलन शक्य नाही। मग
आम्ही ज्याला आपण केस 3 म्हणतो असे पाहिले तर डिसिपेशन कमी आहे म्हणून 4 मीटरने गॅमा चौरस वस्तुमानाने विभाजित स्टिफनेस गुणांक कोइफिशियंट सह लहान आहे। या प्रकरणात जर आपण लक्षात घेतले की यामधील ही संज्ञा नकारात्मक असेल, जर प्रकरण Q जटिल संख्या असेल तर आपण पुन्हा उपाय लिहू शकता। या प्रकरणात एक संभाव्य उपाय जे आम्ही लिहिले असे म्हणायचे होते की T चा x हा असेल तर काही C वेळा e पॉवर वजा pt साइन ओमेगा प्राइम t अधिक एक स्थिर फाय सर्वसाधारणपणे म्हणून हे पॅरामेट्रिक व्यवस्थाच्या या निवडीसाठी एक संभाव्य उपाय आहे आणि ओमेगा प्राइम ही डॅम्प्ड ऑसिलेटरची कोणीय फ्रिक्वेन्सी वारंवारता आहे तर ते फक्त च्या बरोबरीचे असेल 2 पाय भागिले टाऊ प्राइम। आपण पाहू शकता की हा एक ऑसिलेटरी भाग आहे उपाय चा ऑसिलेटरी भाग आहे जो घातांकीयरित्या क्षय भागाद्वारे मॉड्यूल केला जातो। मी येथे उपाय काढू शकतो मध्ये काही अंशात ऑसिलेटरी भाग हे करत आहे तर घातांकीयरित्या क्षय भाग यासारख्या पुढे जाईल। हे ई पॉवर वजा pt शी संबंधित असेल। स्वतःला आठवण करून द्या p 2 मीटरने गॅमा आहे आणि हे देखील महत्त्वपूर्ण आहे की हे लक्षात घ्या की आपण t चा x हा समान आहे काही अँप्लिट्यूड जो वेळ साइन ओमेगा प्राइम t अधिक फाय हे a अर्थात c वेळा ई पॉवर वजा pt च्या समान आहे। जेव्हा आपण या फॉर्ममध्ये हा उपाय पाहता तेव्हा तो मानक अनडॅम्प्ड ऑसिलेटरसाठी आपण प्राप्त केलेल्या समाधानासारखा दिसत आहे। या प्रकरणात अँप्लिट्यूड हा वेळ अवलंबित आहे आणि जसे आपण पाहू शकतो की एम्प्लिट्यूड या पार्श्वभूमीसह वेळ चे फंक्शन म्हणून कमी होते। डॅम्प्ड ऑसिलेटरचे निराकरण प्राप्त झाले आहे। आपण विशेषतः डॅम्प्ड ऑसिलेटरचे वैशिष्ट्य कसे करू शकतो हे पाहूया। या भागामध्ये Q ची कल्पना सादर केली जाईल। या प्रकरणात प्रामुख्याने मध्ये रू असेल जेव्हा Q 0 समान असेल तर जे असे सूचित करते की 4 मीटरद्वारे गॅमा अधिक किंवा मीटरपेक्षा कमी असेल। डिसिपेशन काहीसे हलके आहे ते नाही हे मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याचे प्रकरण नाही। आता या प्रकरणात आपण एक निराकरणापासून प्रारंभ करूया। मला असे म्हणू द्या की हे शक्य आहे द्रावण। आता जर मी हा उपाय स्केच वापरून हे कदाचित असे दिसेल। पुन्हा हे एक सहकार्य आहे हे कदाचित असे गेले पाहिजे आणि हे या घातांकीय क्षय कार्याद्वारे सुधारित केले गेले आहे जे कदाचित यासारख्या सारखे जाते। येथे आम्ही काही गोष्टी ओळखू शकतो। उदाहरणार्थ इथून प्रारंभ होतो तर ही वेळ शून्याच्या बरोबरीची आहे आणि येथून येथे पर्यंत एक वेळ कालावधीच्या समान असेल त्याला 2 पाय ओमेगा 1 असे म्हटले जाऊ शकते आणि येथून पर्यंत येथे
2 वेळा दरम्यानच्या कालावधीशी संबंधित असतील तर पुन्हा हे ओमेगाद्वारे 2 पाय समान आहे 1 0 ते या बिंदूपासून दोनदा वेळ कालावधीच्या दुप्पट असेल आणि इतर खरं तर येथे मूल्य विस्थापनाचे मूल्य फक्त b समान असेल e पॉवर वजा गॅमा बाय 2m पर्यंत टाइम कालावधी पर्यंत जे आपण टाऊला म्हणू आणि येथे अर्थातच ते या टप्प्यावर असेल हे 2m ते tu2 पर्यंत ई पॉवर वजा गॅमा समान असेल आणि म्हणून आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे अँप्लिट्यूड कसा कमी होत आहे येथे फॅक्टर 3s हे फक्त एक ऑसिलेटरी कार्य आहे जसे ते अनडॅम्प्ड ऑसिलेटरच्या बाबतीत होते बहुतेकदा आपल्याला काळजी होणार आहे काळाचे कार्य म्हणून अँप्लिट्यूड कसे बदलत आहे मला हे नाव द्या येथे येणार असलेल्या नोटेशनशी सुसंगत होण्यासाठी मी असे म्हणू शकतो की 1 हे शून्याच्या समान आहे इथे पॉवर वजा गॅमा बाय 2m गुणिले टाऊ 1 आणि त्याचप्रमाणे मी 2 एकासाठी एक एक्सप्रेशन लिहू शकतो म्हणून एक म्हणजे एक असा अँप्लिट्यूड अर्थातच हा अँप्लिट्यूड 1 0 ई पॉवर मायनस गॅमा की 2 मीटर ते 2 टाऊ पर्यंत 1 0 असेल यानंतर एखादा नमुना पाहू शकतो n व्या पॅटर्नमध्ये किंवा nth अँप्लिट्यूडमध्ये काय होते ते थेट लिहू शकतो ते फक्त शून्याच्या समान असेल ई पॉवर वजा गॅमा पर्यंत पर्यंत n टाऊ टू टाऊमध्ये 2 मीटर पर्यंत 1 गॅमा 1 मी त्याला डेल्टा म्हणतो ज्यामध्ये मी लिहिलेले शेवटचे इक्वेशन असेल ते 0 n हे 0 गोमेद बरोबर होते त्यातील 0 ते वजा n डेल्टा आणि हे सूचित करेल की an द्वारे 0 बरोबर ई पॉवर वजा n डेल्टा या क्वांटिटी डेल्टा हे असे काहीतरी आहे जे डॅम्प्ड ऑसिलेटरचे वैशिष्ट्य आहे मी दोन्ही बाजूंनी लॉग ऑन करून पर्यंत हे अर्क काढू शकतो हे फक्त वजा n डेल्टाच्या समान असेल आणि आपण करत असल्यास आणि प्रयोग जेथे आम्ही वेळ कार्य म्हणून विस्थापनाचा मागोवा घेत आहोत सर्वजण करणे आवश्यक आहे प्रत्येक वेळी अँप्लिट्यूड मिळवा आणि n च्या वेगवेगळ्या मूल्यासाठी गुणोत्तर घ्या ज्यामध्ये जर आपण असतो तर 0 ने n चे फंक्शन म्हणून प्लॉट लॉग n आपल्याला उतार वजा डेल्टा सह सरळ रेषा मिळाली पाहिजे तर हा एक मार्ग आहे जो ऑसिलेटर मध्ये डेल्टाच्या मोठ्या मूल्यामध्ये दर्शविला जातो बलवान म्हणजे ओलसर करणे अशा परिस्थितीत दोलनाचा नाश हा चे वैशिष्ट्य पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे ओलसरिंग विश्रांतीच्या कल्पनेद्वारे आहे इतर शब्दांत मूलतः रिलॅक्सेशन टाइमकडे दृष्टिकोन आहे जी ऑसिलेटिंग प्रणालीसाठी समतोल स्थितीतून विचलित झाली आहे खरं तर जर आपण येथे आकृतीकडे पाहिले तर मी विस्थापनास वेळ चे फंक्शन म्हणून कट रचला आहे ते नक्की आहे जे आपण काय करीत आहात विस्थापित करा सुरुवातीच्या वेळी ऑसिलेटर थोडा वेळेचा आणि हळू ऑसिलेटर ओलसर होतो आणि शेवटी x बरोबर x च्या समतोल स्थितीत पोहोचेल आम्ही हे रिलॅक्सेशन टाइमद्वारे दर्शविले पाहिजे पुन्हा त्यात अँप्लिट्यूड भाग समाविष्ट होणार आहे मी
ई पॉवर वजा गॅमा 2 टी पर्यंत 1 0 म्हणून एम्प्लिट्यूड लिहू शकतो. टी मध्ये आम्ही प्रारंभिक वेळी एम्प्लिट्यूड त्याच्या मूल्याच्या ई सह कोणत्या वेळी येईल. प्रारंभिक वेळी अंदाजे ते 0 इतके आहे. प्रश्न असा आहे की ते कधी होते. 0 वेळ आम्हाला एक आठवण करून द्या. जेव्हा 2 मीटरद्वारे टी पर्यंत गॅमा समान असते तेव्हा ते शक्य आहे. याचा अर्थ असा होतो की या वेळी स्केल टी ज्याला मी टीआर म्हणतो याचा अर्थ असा की त्याचा रिलॅक्सेशन टाइम हा गॅमा पर्यंत 2 मीटर इतका असेल तर या टाइम स्केल ला शिथिल वेळ असे म्हणतात. हे एक डॅम्प्ड सिस्टीमचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आणि ऊर्जा संदर्भात डॅम्प्ड ऑसिलेटरचे वैशिष्ट्य संपूर्णपणे आहे. म्हणून जर तुम्हाला शेवटची 2 प्रकरणे लक्षात आली तर आम्ही सुमारास एम्प्लिट्यूड हा काळाच्या कार्याच्या रूपात कसा क्षय होत होता आणि आम्ही मूल मध्ये दर्शविले होते दोलनाच्या परिमाणाचा नाश. जेव्हा आपण डेल्टा परिभाषित केला आणि जेव्हा आपण या रिलॅक्सेशन टाइम व्याख्या केली तेव्हा पुढे ऊर्जेच्या क्षयाच्या दृष्टीने ऑसिलेटरच्या डॅम्पिंगचे वैशिष्ट्य दर्शवेल. आम्ही आता ऑसिलेटरसाठी क्यू मूल्याची कल्पना पाहू आणि पुन्हा प्रारंभ बिंदू हा वेळ कार्य म्हणून एम्प्लिट्यूड आहे. जर आपण आमच्या आधीच्या अनडॅम्प्ड ऑसिलेटरच्या उपचार आणि मॉड्यूलच्या समाप्तीपासून लक्षात ठेवले तर मी म्हणालो होते की ऊर्जा एम्प्लिट्यूडच्या चौरस प्रमाणात आहे. आणि आता हा प्रसंग पर्यंत असेल ही कल्पना वापरा. ऊर्जा कशी क्षय करणार आहे हे परिभाषित करण्यासाठी आपल्याला फक्त असे म्हणायचे आहे की वेळ कार्य म्हणून ऊर्जा हे समान आहे एम्प्लिट्यूड च्या परिमाणच्या चौरस इतकी जे असेल m गुणिले टी मध्ये पर्यंतच्या ई पॉवर मायनस पॉवर वजा गॅमा. आणि येथे ही संख्या जी 0 चौरस आहे मी क्वांटिटी ते ई 0 म्हणून किंवा अर्थी वेळ म्हणजे 0 किंवा प्रारंभिक ऊर्जा म्हणून ऊर्जा कार्य म्हणून वेळ जसा की टी पैकी ई च्या समान असेल तर ते m टी पर्यंतच्या ई पॉवर वजा गॅमा मध्ये ई च्या समान असेल. आम्ही आता प्रश्न विचारले आहे की आम्ही शून्याच्या समान ऊर्जा ऑसिलेटमध्ये वेळा ऑसिलेटरमध्ये ठेवत आहोत म्हणून आम्ही त्यास काही ऊर्जा देत आहोत. जेव्हा ती ऊर्जा ई ऊर्जा बनते ई पॉवर वजा 1 हे होईल जेव्हा टी बरोबर मीटर गॅमा शिथिलता वेळ च्या बाबतीत आपण जे काही केले त्याचप्रमाणे एस ऑसिलेटर्स ऊर्जा ई 0 वरून ई पॉवर वजा 1 ने कमी झाली. ऑसिलेटर स्वतः पेक्षा जास्त हल्ले असते. काही रेडियन पेक्षा ऑसिलेटर असतील. त्यात ऑसिलेटर किती असतील? चला आपण हे मोजूया जे आपल्याला माहित आहे ते. जर टी ऑसिलेटरचा कालावधी एका पूर्ण कालावधीत असेल तर ऑसिलेटर ते 2 पाय रेडियन्स दरम्यान असेल. दुसरीकडे जर माझा टाइम स्केल टी असेल जो गॅमा च्या बरोबरीने असेल तर रेडियनमध्ये ऑसिलेटर असेल आणि ते फक्त 2 पायच्या समान असेल. मीटरमध्ये गॅमाद्वारे कॅपिटल टी ने विभाजित केले आणि हे असे लिहिले जाऊ शकते. टी हे फूट ओमेगाद्वारे म्हणून हे गॅमा द्वारे m ओमेगा असेल जो
टी गॅमाद्वारे m समान आहे ऑसिलेटरमध्ये गॅमा रेडियन्सद्वारे m ओमेगाद्वारे ऑसिलेट असेल. माझे उत्तर या प्रश्नाचे आहे की हे मीटर ओमेगा च्या गॅमा रेडियन इतके आहे, ज्या अर्थी ओमेगा एक डॅम्प्ड ऑसिलेटरची कोणीय फ्रिक्वेन्सी आहे. आता आपण Q व्हॅल्यू म्हणतो हे क्वांटिटी आहे. आणि त्याचा भौतिक अर्थ लवकरच मध्ये दिसेल, परंतु त्यापूर्वी त्यास थोडे अधिक मजबूत करेल. Q मूल्य ओमेगा 1 वर अवलंबून आहे, जी डॅम्प्ड ऑसिलेटरची कोणीय फ्रिक्वेन्सी आहे. आम्हाला आमच्या पूर्वीच्या ओमेगाची व्याख्या 1 पासून आठवते, जी येथे दिली आहे. आता जेव्हा आपण गामाच्या केसचा विचार करतो, 1 पेक्षा कमी किंवा नष्ट झाल्यास डिसिपेशन खरोखर लहान. नंतर आपण म्हणू शकतो की ओमेगा 1 ओमेगा 0 च्या बरोबरीचा आहे. अशात मी माझे Q फॅक्टर किंवा Q मूल्य m ओमेगा 0 डिव्हायडेड बाय गॅमा परिभाषित करू शकतो. या Q मूल्याच्या काही भौतिक क्षेत्र मिळविण्यासाठी हे आमचे Q मूल्य Q ऑसिलेटरचे Q मूल्य असेल. चला आपण च्या इक्वेशनवर परत जाऊ, जे आपण पूर्वी लिहिले होते ते E च्या समान आहे. ते E म्हणजेच 0 ते E पॉवर वजा गॅमा पर्यंत m पर्यंत. तर आता आपण प्रश्न विचारू या की ऊर्जा एका दोलनात सायकल किती गमावली आहे. तथापि हे डॅम्प्ड ऑसिलेटरनंतर तर ऊर्जा नष्ट होत आहे. ऊर्जा जी गमावली आहे मी डेल्टा ई द्वारे प्रतिनिधित्व करेन, आणि डेल्टा ई मूलभूत कॅल्क्युलस पासून असेल dt मध्ये dt मध्ये E आणि वेळ वाढीमुळे ऊर्जा कमी होते किंवा ऊर्जा कमी होते, म्हणून मला येथे नकारात्मक चिन्ह ठेवणे आवश्यक आहे. वजा डेल्टा ई नंतर de च्या समान असेल dt द्वारा. मी येथून सहजपणे गणना करू शकतो. जर मी ते केले तर मला E0 मिळेल E पॉवर वजा गॅमा इन mt मध्ये गुणिले वजा गॅमा वजा m इंटू डेल्टा टी. आणि हे E0 E पॉवर मायनस गॅमा गुणिले m इंटू t हे अगदी E इतकेच आहे. माझ्याकडे डेल्टा E म्हणजे E बरोबर आहे, जे m पर्यंत वजा गॅमा ते डेल्टा टी पर्यंत आहे. आणि वजा आणि वजा रद्द होईल, आणि मी डेल्टा E ला E ने डेल्टा टी च्या समान घेऊन जाईल. आता हा डेल्टा टी आपल्या डॅम्प्ड ऑसिलेटरचा काळ असू शकतो, ज्यामध्ये डेल्टा टी फक्त असेल ओमेगा 1 ने 2 पाय समान असेल. आणि जर मी या सर्व मध्ये प्लग इन केले तर माझ्याकडे डेल्टा ई बरोबर आहे. मी m पर्यंत गॅमा m पर्यंत गमावून बसला आहे. येथे 2 पाय ओमेगा 1 m द्वारे गॅमा आणि अंदाजे गॅमा हा शब्द खरोखर लहान आहे, ज्यात ओमेगा अंदाजे समान आहे. माझ्याकडे मीटर ओमेगा 0 ने 2 पाय गॅमामध्ये असतील. आणि मला हे इक्वेशन E डेल्टा E द्वारा E च्या बाबतीत इतर मार्गाने लिहू द्या. जर मी ते केले तर मी ते केले तर डेल्टा E द्वारा
च्या बरोबरीचे असेल 2 पाय मीटर ओमेगा गॅमाद्वारे 0 आणि आपण लक्षात घ्याल की हे m ओमेगा गॅमाद्वारे विभाजित 0 द्वारे ओमेगा अगदी क्यू फॅक्टरची व्याख्या आहे आणि मी हे दुसऱ्या शब्दात क्यू ने बदलू शकतो ते शब्दात मध्ये लिहिलेली ऊर्जा संग्रहित ऑसिलेटरमध्ये लिहू शकतो ऊर्जाने विभाजित केलेल्या ऑसिलेटरच्या प्रत्येक सायकल मध्ये गमावला आणि तो पर्यंत फक्त Q च्या समान आहे 2 पाय हे आम्हाला ऑसिलेटरसाठी Q फॅक्टरपैकी भौतिक संभाव्य देते ऑसिलेटरमध्ये संग्रहित ऊर्जेचे गुणोत्तर काही सुरुवातीच्या वेळी मध्ये ऊर्जेने गमावले प्रति सायकल स्पष्टपणे मोठे Q मूल्य ऑसिलेटर खूप काळापासून देण्यात आलेली ऊर्जा टिकवून ठेवण्यास सक्षम आहे Q मूल्य खूप कमी होणार आहे ऊर्जा खूप लवकर कमी होईल आणि आपण त्यास देणारी कोणतीही ऊर्जा लवकरच गमावेल खूप लवकरच काही अर्थाने त्याचा हा एक उपाय आहे किती चांगले ऑसिलेटर कार्यक्षमतेने त्याला दिलेली ऊर्जा खर्च करू शकतो आणि या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की क्विंट फॅक्टर ऊर्जेचे गुणोत्तर आहे आणि आणखी एक ऊर्जा Q खरोखर डायमेन्शनलेस क्वांटिटीत आहे अखेरीस आपण वेळाचे कार्य म्हणून ऊर्जा कशी बदलत आहे हे विचारू आम्ही ऑसिलेटरच्या ऊर्जेच्या एक्सप्रेशन सुरुवात करू जे अर्धा आहे x चौरस अधिक अर्धा मीटर v चौरस आहे हे लक्षात ठेवा की x आणि v दोन्ही विस्थापन आणि वेलोसिटी हे दोन्ही वेळचे फंक्शन्स आहेत मी ते लिहू द्या अर्धा s म्हणजे x स्क्वेअर अधिक अर्ध मीटर x बिंदू स्क्वेअर या प्रकरणात dt द्वारा de ची गणना करूया लक्षात ठेवा की x आणि x दोन्ही बिंदू ही वेळची फंक्शन्स आहेत मला s x मिळेल x बिंदू अधिक m x बिंदू ते x दुहेरी बिंदू x बिंदू घ्या सामान्य मला m मिळेल दुहेरी बिंदू अधिक s x आता या टप्प्यावर आपण आपली मानक समीकरणे लिहूया ही आणखी अनडॅम्प्ड ऑसिलेटर आहे हे डॅम्प्ड ऑसिलेटर साठी आहे आता आपण या संख्येसाठी येथे चौरस कंसात क्वांटिटी सबस्टिट्यूट बदला जर मी येथून मूल्य बदलू शकलो अनडॅम्प्ड ऑसिलेटर च्या बाबतीत हे सबस्टिट्यूट समान आहे हे मला इतकेच सांगते की अनडॅम्प्ड ऑसिलेटर d द्वारा e हे 0 इतके आहे हे इक्वेशन मधून येते म्हणून आपण ते येथे या समीकरणात ठेवले आपल्याला सर्व वेळ समान मिळणार आहेत ही ऊर्जा स्थिर आहे असे म्हणण्याचा आणखी एक मार्ग आहे किंवा ऊर्जा संरक्षित केली आहे आणि ही कल्पना आहे की आम्ही आधीच भर दिला आहे शेवटचा आठवडा परंतु आता आपण डॅम्प्ड ऑसिलेटर वर आला असाल तर आपण या क्वांटिटीत मीटर x डबल डॉट अधिक s x या ठिकाणी सबस्टिट्यूट असू शकता ते मला देईल ते de बाय dt हे x बिंदूच्या समान आहे आणि जर मी यासाठी सबस्टिट्यूट घेतला आणि वजा गॅमा x डॉट मिळवले ते मायनस गॅमा x डॉट स्क्वेअर आहे या प्रकरणात सर्वसाधारणपणे हे 0
च्या बरोबरीचे नाही म्हणून वेळ च्या संदर्भात ऊर्जेचा दर प्रत्यक्षात नकारात्मक आहे आणि सर्वसाधारणपणे हे शून्य नाही याचा अर्थ ऊर्जा संरक्षित नाही आणि अर्थातच ऊर्जा गमावली आहे। ही अशी गोष्ट आहे की या मॉड्यूलमध्ये आपण पाहिलेल्या अर्ध्यवस्तू आहेत। या बरोबर हे मॉड्यूल समाप्त करेल आणि पुढील मॉड्यूलमध्ये डॅम्प्ड ऑसिलेटरशी संबंधित काही समस्या पाहू शकेल।